राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 आता लागू झालाय। या कायद्यामुळे जबरदस्तीने फसवणूक करून किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार आहे। या कायद्यानुसार दोषी आढळल्यास 7 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे। आता या कायद्यामध्ये नेमकं काय आहे आणि सामान्य नागरिकांवर त्याचा काय परिणाम होणार आहे हे समजून घेऊया। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही पाहत आहात द खुर्ची। सर्वात आधी समजून घेऊया या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे बळजबरीने किंवा खोटे आश्वासन देऊन केल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या घटनांवर नियंत्रण ठेवणे हा आहे। सरकारच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या अनेक तक्रारी सातत्याने समोर येत होत्या, त्यामुळे हा कायदा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला धमकी देऊन, आर्थिक प्रलोभन देऊन किंवा फसवणूक करून धर्मांतर करण्यास भाग पाडल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो। विशेषतः महिला, अल्पवयीन मुले आणि अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांच्या बाबतीत हा कायदा अधिक कठोर करण्यात आला आहे। कायद्यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे धर्मांतर करण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती देणे आवश्यक असू शकते। तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। मात्र या कायद्यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे। काही संघटना आणि राजकीय पक्षांनी या कायद्याचे स्वागत केले असून त्यामुळे बळजबरीने होणारे धर्मांतर थांबले असा दावा केला आहे। दुसरीकडे काही विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी या कायद्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात या कायद्याबाबत राज्यात मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे। या कायद्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।